पंकजा मुंडे यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कालपासून ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। बीड शहरामध्ये आल्यानंतर नारायणगडाचं दर्शन झालं। भाजप कार्यकर्ते सगळे सोबत आहेत। प्रीतम मुंडे बीडच्या खासदार, ताई काय वाटतं खासदारकीच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये भूमिका वेगळ्या आहेत जरा? काल पण हाच प्रश्न विचारला होता मी की 10 वर्ष खासदार म्हणून काम करत असताना तुम्ही वेगळ्या भूमिकेत होता, आता आज वेगळ्या भूमिकेत। तुम्ही रोज प्रश्न सेम विचारला तर माझं उत्तर पण सेमच असणार आहे। आत्ता निश्चित जबाबदारीची जाणीव मोठी आहे, कारण मी उमेदवार म्हणून काम करत असताना पूर्ण कार्यभार ताईंच्या खांद्यावरती आणि मी केवळ स्टार प्रचारक असल्यासारखी प्रचाराचं काम, एवढी जिम्मेदारी होती। पण आता ताई स्वतः उमेदवार, सेलिब्रिटी उमेदवार, स्वतःचा मतदारसंघ आणि राज्यातले इतर अनेक मतदारसंघ ज्यांच्यावरती प्रभाव आहे, ही सगळी जिम्मेदारी ताईंना असताना कुठेतरी त्यांचं काम हलकं करण्यासाठी आमच्यावर आता वाढीव जबाबदारी निश्चितच आहे। 10 वर्ष काम करत असताना काय वाटतं की कुठले मुद्दे जिल्ह्याचे आहेत जे मार्गी लागले, कुठले पूर्ण सुटले, कुठले अर्धवट राहिलेत ते आता पूर्ण करायचे आहेत? काय ओळख होती 10 वर्षापूर्वी बीडचे कुठले मोठे मुद्दे होते आणि आज काय झालं? विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे कुठलंही काम पूर्ण झालं असं म्हणता येत नाही। विशेषतः जर आपण बीड लोकसभेचा विचार केला तर रेल्वेचा मुद्दा जो आहे, रेल्वे ज्या दिवशी नगरपासून परळीपर्यंत धावणार आहे त्या दिवशी सुद्धा 100% लोक खुश नसणार आहेत। ते म्हणणार आहेत मग आम्हाला ती नगरपासून मुंबईपर्यंत न्या, मग मुंबईला ती ठराविकच वेळेला पोहोचली पाहिजे, मग दिल्लीला ती गेली पाहिजे, मग त्याची फ्रिक्वेन्सी। त्यामुळे विकास हा एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। बीड जिल्ह्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे भौतिक विकास ज्याला म्हणता येईल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट। त्याच्यात राष्ट्रीय महामार्ग झाले, पंकजाताई पालकमंत्री असताना न भूतो न भविष्यती असे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते झाले, आणि रेल्वेचा प्रश्न, ह्या सगळ्या मूलभूत सोयी जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला। 2014च्या निवडणुकीच्या प्रचाराचे दिवस आठवतात, त्या काळातले रस्ते आणि आत्ताचे रस्ते हे कदाचित नवीन पिढीला माहिती नाही, कारण त्यांनी 14च्या आधीचा बीड जिल्हा बघितलेला नाही। त्यामुळे हे बदल झालेले आहेत आणि ह्या पायावरती पुढच्या काळामध्ये बीडमध्ये औद्योगिक डेव्हलपमेंट म्हणजे जे रोजगाराचे विषय आहेत हे हाताळले जाऊ शकतात। बाकी बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे ह्याची जाणीव नेहमी मुंडे साहेबांनी ठेवली। मुंडे साहेबांच्या पश्चात पंकजाताईंनी सुद्धा त्यांचं अगदी सक्षम नेतृत्व केलेलं आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचे विषय नेहमीच आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हाताळत आलो। ताई आज गेवरायला जायचं आहे, गेवरायला अमरसिंह पंडित, त्यानंतर लक्ष्मण पवार आणि बदमराव पंडित, मला वाटतं इतिहासामध्ये असा राजकीय योग यापूर्वी कधी जमून आला नसेल, तो आज येणार आहे। कधी वाटलं होतं की असं हे करावं लागेल? कारण साहेबाबद्दल निवडणूक आली की म्हणायची की जादूची कांडी यायची, ती जादूची कांडी काय असायच्या बहुतेक पुढे बघायला मिळेल, पण हे योग जुळून आले? हे योग मी पहिल्यांदा अनुभवले आहेत आधी, त्यामुळे आत्ता असं म्हणता येणार नाही। आता बदामराव पंडित आमच्या बरोबर महायुतीत नाही आहेत, पण एक सोपस्कार म्हणून एक उमेदवारांनी कोणाच्याही दारात जाऊन आपलं मत मांडलं पाहिजे आणि आपण मत हे विकासाचं माझं मत आहे आणि तुम्ही मला मतदान करा, मदत करा, त्या दृष्टीने मी त्यांच्याकडे चाललेली आहे। आणि बाकी आता लक्ष्मणांना तर आमचे आमदारच आहेत आणि अमरसिंह पंडितजी आमच्याबरोबर महायुतीमध्ये आहेत आणि मी आणि त्यांनी काम आधीही केलेलं आहे। मुंडे साहेबांची 2009च्या निवडणुकीत आम्ही त्यांना भैयासाहेब म्हणायचो, तर भैयासाहेबांना आम्ही खूप काम केलेलं आहे आधी पण। ह्यांच्यापैकी असं एकही व्यक्ती नाही ज्यांच्यावर मी कुठल्याच निवडणुकीत काम केलं नाही। मला आता वाटायला लागले जरा वय झाल्यासारखं, खूप अनुभव वाढलेला आहे। पण सोशल इंजिनिअरिंग हा एक फॅक्टर राहिला बीडच्या राजकारणाचा, जो आम्ही मुंडे साहेबांच्या माध्यमातून बघितला होता, आता तुमच्या माध्यमातून। सोशल इंजिनिअरिंग हे नेहमी चांगलं आहे, सोशल डिस्ट्रक्शन करण्यापेक्षा, म्हणजे सोशल स्ट्रक्चर संपूर्णतः उद्ध्वस्त करण्यापेक्षा त्याचं इंजिनिअरिंग करणं। इंजिनिअरिंगचा काय अर्थ असतो? हा रॉड, ती चौकट एकमेकात बसवली तर मग एक वास्तू तयार होते, आणि हे नेत्याचं काम आहे की कोणाचं काय काम आहे, कोणाची किती ताकद आहे, कोण कुठे जॉईंटवर बसू शकतो, कोण कुठे वजन घेऊ शकतो, ह्या लोकांना एकत्र बनवून एक स्ट्रक्चर बनवणं। सोशल इंजिनिअरिंग हे मुंडे साहेबांचं आहे। मला वाटतं जेनेटिकली त्यांनी त्याचा आशीर्वाद मला दिलेला आहे की काय। नक्कीच ताई, आता कुठले प्रश्न वाटतात तुम्हाला असं की जे जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत, खासदार म्हणून आता येणाऱ्या काळात आपल्याला ते करावं लागतील, किंवा याची चर्चा झाली पाहिजे? कारण अलीकडच्या काळामध्ये व्यासपीठावरून जी चर्चा होती राजकीय नेत्याकडून, ती बहुधा या गोष्टीकडे फार होत नाही आहे। त्यात फारसा कोणाला इंटरेस्ट असेल का नाही माहीत नाही, पण जे लोक आहेत ते खरं आश्वासक आहेत की काय नेमकं चर्चा झाली पाहिजे? दुर्दैवाने आत्ता आपण गेले काही वर्ष राजकारणाकडे बघतोय किंवा टी व्ही उघडून बघतोय, तर आपण विकासाच्या मुद्द्यांवर कमी लोकांना बोलताना ऐकतोय आणि वेगवेगळे मुद्दे
जातीचे असतील, आणखी काही असतील, हे मुद्दे जास्त चर्चेत येतात. पण माझा फोकस नेहमी विकासावर राहिला आहे आणि तो सर्वांगीण विकासावर राहिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तर नारा दिलाच आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. विकास, विश्वास आणि साथ ह्याच्या जीवावरच राजकारण होतं. यालाच इंजिनिअरिंग म्हणतात. ते आम्ही करू. आम्ही नुसतेच गप्पा मारल्या तर लोक आमच्यावर विश्वास ठेवणार नाही. जसं आता मी नारायणगडावर येते तर नारायणगडाच्या भाविकांच्यासाठी सुविधा व्हाव्या ह्याच्यासाठी मी व्यवस्था करू शकले म्हणून मी बोलू शकते. रेल्वेचा विषय आता प्रीतमताई खासदार ते आम्ही त्यांचं नाव रेल्वेताई ठेवलं होतं मध्ये. तर प्रीतमताई खासदार असताना मोदीजी पहिल्यांदा प्रचाराला आले तेव्हा आम्ही पहिले शेवट भाषण करायच्या आधी एक चिठ्ठी दिली होती आणि आम्ही एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली होती. तेव्हा मुख्यमंत्री मी आणि पालकमंत्री म्हणून आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आणि तेव्हा SPV मंजूर करून घेतला. हे SPV मंजूर झाल्यामुळे एका झटक्यामध्ये 4800 कोटी हे या रेल्वेला मंजूर झाले आणि राज्य शासनाने त्याचा हिस्सा मी पालकमंत्री असताना रेग्युलर उचलला, केंद्र शासनाकडून तो मिळवला आणि ही रेल्वे झाली. आणि जे काही कमी पडलं, जे काही अधिकचं आवश्यकता होतं, लँड एक्विजिशन आहे, साईटवर जाणं, इंजिनियर्सच्या बैठका घेणे, प्रीतमताईंनी इतकं सुंदर केलं आणि लोकसभेमध्ये हा विषय मांडून पूर्णतः आलेला. त्यामुळे हे जे आमचं इंजिनिअरिंग पण आहे की तुम्ही हे करा आम्ही ते करा, ते फार जिल्ह्यासाठी योग्य ठरलेलं आहे असं मला वाटतं. तसंच नॅशनल हायवे एखाद्या माणसाच्या सत्कारासाठी त्याच्या गळ्यात वरमाला घालावी, तसं नॅशनल हायवेची वरमाला नितीनजी गडकरींनी आमच्या बीड जिल्ह्याच्या गळ्यामध्ये घातली असं म्हणायला हरकत नाही. अख्ख्या बीड जिल्ह्याला नॅशनल हायवेचा वेढा आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाची गती ही प्रचंड वाढलेली आहे. आणि मग छोटे कामं मी केलेत, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, 25-15 अनेक विकासाची कामं, तीर्थक्षेत्र विकास, तेव्हा दुष्काळ होता, चारा छावण्या, दुष्काळाला लोकांना धान्य देणं, ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या. PMOनी आम्हाला किती अवॉर्ड दिलेत जेव्हा मी पालकमंत्री होते आणि आपले कलेक्टर चांगले काम करत होते. तर हे जे आहे हे अपेक्षित आहे राजकारण्यांकडनं, बाकी गोष्टी नाही. पूर्णतः विकास केंद्रित राजकारण हे आवश्यक आहे. आपण ऐकलं की पंकजा मुंडे सांगत होत्या की सोशल इंजिनिअरिंग फॅक्टर जो यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये वापरला होता तोच आता पुन्हा वापरताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, ABP माझा, नारायणगड, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.